एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि सगळ्यात पहिले सगळ्यांना शुभ गुरुवार। आज आहे गुरुवार, तर आज गुरुवार म्हणजे माझा उपवास आहे। तर आता मी पहिले फ्रेश वगैरे झाले, त्यानंतर मला आता 21 अध्याय आणि 11 माळ जप करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा। तर त्यासाठी आता पहिले मी खाली जाते, फुलं वगैरे घेऊन येते। काल पूजेचे मला फुलं भेटले नाही, तर आता आज खाली जाते, फुलं वगैरे घेऊन येते। आणि कलशला मला पानं पण आणायचे आहे, ते पण घेऊन येते। त्यानंतर आल्यानंतर पूजा मांडते आणि मग मला पाठ पण करायचे आहे। तर सगळ्यांना एकदा परत श्री स्वामी समर्थ। आणि आता मी खाली जाते पटकन। चला तर मग म्हटलं आता मस्त पूजा मांडून घेऊया। त्यानंतर सगळं बाकीच्या सगळ्या वस्तू मी पूजेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या आणल्या होत्या, फक्त पानं आणि फुलं बाकी होते। तर मग ते पण मी खाली जाऊन घेऊन आले। म्हटलं आता वेळ न करता पटकन वाचून घेऊया, कारण मला पहाटेच वाचायचं होतं, पण काही कारणास्तव ते वाचणं झालं नाही। मग म्हटलं पहिले एकदा 12च्या आत वाचन झालं पाहिजे, कारण 12 नंतर पण म्हणजे ते वाचलं नाही पाहिजे। जे स्वामी समर्थ महाराजांचा आहे ते त्यांच्या भिक्षेचा टाइम असतो, त्याच्यामुळे 12च्या नंतर कधीच वाचू नये। जास्त तर तुम्ही मग 4-5च्या दरम्यान पण वाचू शकतात, पण शक्यतो पहाटेच ते वाचलं पाहिजे। मला आज जरा वेळ झाला होता, त्याच्यामुळे मग मी पहाटे ते म्हणजे आपलं जे पारायण आहे ते पारायण मी पहाटे केलं नाही। तर म्हटलं आता लवकर वेळ न वाया घालता आत्ताच आपलं पारायण करून घेऊया, कारण पूजेला थोडं पूजा हे ते मांडायला पण वेळ जाणार होता। त्यानंतर सगळं व्यवस्थित होतं, सगळं पानं वगैरे फुलं सगळं आणलेलं होतं मी पूजेसाठी। आणि तुम्ही म्हणजे जेवढं देवाचं मनापासून कराल, जेवढं हे होईल ना तेवढं खरंच करत जा, कारण कोणत्या ना कोणत्या रूपात खरंच देव म्हणजे आपल्याला समजत नाही ती गोष्ट। एखादा देव आपल्याला पहिलेच एखाद्या चांगल्या गोष्टीचा संकेत देऊन जातो, वाईट गोष्टीचा पण संकेत देऊन जातो। खूप खूप लोकांचे असे अनुभव आहेत। माझे पण खरंच स्वामींच्या बद्दल तर खरंच माझे 2-3 खरं खूप म्हणजे अनुभव आहे। त्याच्यामुळे मी कधीच असं स्वामींची पूजा ही मनापासून करते। आणि तुम्ही जर स्वामींकडे मनापासून एखादी गोष्ट मागितली ना, तर ते कधीच असं तुमची म्हणजे आपल्या भक्ताला निराश करत नाही। प्रत्येक आपली इच्छा मनोकामना ती पूर्ण करत असतात। त्याच्यामुळे तुम्ही एकदा फक्त स्वामींकडे काहीतरी मागून बघा, आणि ते तुमचे इच्छा नक्कीच पूर्ण करेल। थोडा वेळ लागतो आणि आपल्याला पण संयम हवा, नाहीतर 2 दिवस देवाची पूजा करायची आणि तिसऱ्या दिवशी बोलायचं की देवाने माझी ही अपेक्षा पूर्णच केली नाही, माझी ही इच्छा पूर्ण केली नाही, असं नाही। आणि कोणतीच अपेक्षा मनात धरून देवाची पूजाच करायची नाही। थोडंफार तुम्ही संकल्प करू शकता, किंवा जास्त तर काही अपेक्षा करायची नाही, जे आहे ते चांगलं चालू दे एवढंच करायचं। त्यानंतर मग मस्त असं मी सगळं पारायण वगैरे करून घेतलं, आणि ऑफिसचं थोडंसं काम होतं मला। मग म्हटलं चला एकदा ऑफिसचं काम करून घेऊया। त्यानंतर म्हणजे थोडंसं डोकं वगैरे दुखायला लागलं होतं संध्याकाळच्या वेळेला। मग मस्त मी चहा बनवला आणि चहासोबत काम करायला घेतलं। थोडा वेळ काम केलं आणि त्यानंतर म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेला मला जायचं होतं मंदिरात, गुरुवारचं दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात। त्या दिवशी गेले होते, त्याच मंदिरात मी जाणार होते। त्या दिवशी दत्त जयंतीमुळं खूप गर्दी होती, आणि आज तुम्हाला दाखवते। आता मी खाली जाते, थोडंसं खाली राऊंड वगैरे मारते आणि थोडा वेळ बसते आता खाली। तर चला मग आता मी चालले मंदिरात, दत्त मंदिरात दर्शन घेऊन यायचं म्हटलं। मस्त आता फुलं घेतली, त्यानंतर आता इथं जातो, एकदा मंदिरात दर्शन वगैरे घेतो। आणि चला तर मग आता सगळं आवरून निघालो होतो। म्हटलं आल्यानंतर आता स्वयंपाक बनवूया, पहिले देवाचं दर्शन घेऊन येऊया, कारण गुरुवारमुळे थोडीफार गर्दी पण तिथे झाली असती। आणि त्या दिवशी तुम्हाला जास्त मला म्हणजे मंदिर तिथे गर्दी असल्यानंतर मग ते व्हिडिओज वगैरे काढू देत नाही, गर्दी असल्यामुळे खूप मग लाईन लागते। आणि इथं जाता जाता आम्ही ह्या रिक्षाला डायरेक्ट धडकलो असतो, त्याने मध्येच ब्रेक मारलं, बरं झालं आम्ही पडलो नाही देवाच्या आशीर्वादाने। आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो।